नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याकडे एक खूपच एक वेगळं पुस्तक आहे, योद्धा कर्मयोगी एकनाथ शिंदे. आता हे पुस्तक हाती घेतल्यावर असं वाटू शकतं की हे एक राजकीय चरित्र आहे, पण याची मांडणी खूप वेगळी आहे. अगदी. आणि म्हणूनच आजची आपली चर्चा खुद्द एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीचं विश्लेषण करण्याची नाहीये, बरोबर. तर हे पुस्तक त्यांच्या प्रवासाची मांडणी कसं करतं हे समजून घेण्याची आहे. यात कर्मयोग सारखं एक मोठं आध्यात्मिक तत्वज्ञान एका राजकीय प्रवासाला जोडलं गेलं आहे. त्यामुळे हा एक प्रकारचा राजकीय चरित्रलेखनाचा वेगळा प्रयोग आहे असं म्हणता येईल. बरोबर. म्हणजे आजचा आपला उद्देश हा आहे की एका नेत्याची प्रतिमा तयार करण्यासाठी हे पुस्तक कोणती साधनं वापरतं, कोणती विचारसरणी पुढे आणतं. हो, तर कुठल्याही नेत्याच्या गोष्टीची सुरुवात होते ती त्यांच्या सुरुवातीच्या काळातून. या पुस्तकातही त्यांच्या पार्श्वभूमी आणि सुरुवातीच्या संघर्षाबद्दल सांगितले, हो ना? हो, नक्कीच. आता अनेक चरित्रांमध्ये हा एक ठरलेला पॅटर्न असतो की सुरुवातीच्या अडचणींमधूनच नेता घडतो. या पुस्तकात हे कसं मांडलंय? तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलाय. हे क्लासिक हिरोज जर्नी किंवा नायकाच्या प्रवासाचं नॅरेटिव्ह आहे. अच्छा. पुस्तक त्यांच्या सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल बोलतं, त्यांच्या आर्थिक अडचणींबद्दल बोलतं, पण गंमत अशी आहे की या गोष्टींना अडथळे म्हणून नाही, तर घडण्याची प्रक्रिया म्हणून सादर केलं जातं. म्हणजे एक प्रकारे याच अनुभवांच्या भट्टीतून मूल्य तयार झाली असं काहीसं. अगदी. जणू काही याच अनुभवांमधून कर्तव्य आणि निष्ठा ही मूल्य तयार झाली. म्हणजे हे असं आहे की या अनुभवांमुळेच ते असे घडले, हा कार्यकारण भाव सुरुवातीलाच पक्का केला जातो, बरोबर? तंतोतंत. ही एक खूप प्रभावी लेखनशैली आहे, कारण यामुळे नेत्याचा पुढचा प्रवास हा केवळ राजकीय डावपेचांचा भाग न वाटता त्यांच्या मूळ मूल्यांचा एक स्वाभाविक विस्तार वाटू लागतो. बरोबर. पुस्तक असं सांगतं की संघर्षामुळेच त्यांच्यात धैर्य आणि संयम आला. त्यामुळे त्यांची जडणघडण ही बाह्य परिस्थितीने नाही तर आंतरिक मूल्यांनी केली आहे, असा एक पाया इथे रचला जातो. ठीक आहे, म्हणजे मूल्यांचा पाया पक्का झाला. मग या पायावर त्यांच्या राजकीय प्रवासाची इमारत कशी उभी राहिली याबद्दल पुस्तक काय सांगतं? कारण राजकारणातला प्रवेश हा एक महत्वाचा टप्पा असतो. हो. आणि पुस्तकाच्या पुढच्या भागात हा प्रवास उलगडतो. आणि इथे मांडणीत एक वैशिष्ट्य आहे. काय? त्यांची सुरुवात ती काही कुठल्या तरी मोठ्या ध्येयाने किंवा पदाच्या आकांक्षेने झाली असं पुस्तक अजिबात दाखवत नाही. उलट सुरुवात होते ती अगदी स्थानिक लोकांच्या रोजच्या समस्यांमधून. हां, तर राजकारणात येण्याचा एक सर्वमान्य मार्ग आहे की नाही? मग यात पुस्तकाने वेगळेपण कसं आणलं आहे? प्रश्न अगदी योग्य आहे. वेगळेपण आहे ते या कृतीमागचा हेतू सादर करण्यात. अच्छा. पुस्तक असं मांडतं की स्थानिक समस्या सोडवणं ही त्यांची राजकीय स्ट्रॅटेजी नव्हती, मग काय होतं? तर त्यांच्या कर्तव्य या मूळ मूल्याचा तो एक सहज आविष्कार होता. लोकांशी थेट जोडले जाण्याची त्यांची क्षमता, त्यांच्यात मिसळून काम करण्याची पद्धत यावर पुस्तकात खूप जोर दिला आहे. म्हणजे काय केलं यापेक्षा का केलं आणि कसं केलं यावर जास्त भर आहे. बरोबर. यातून अशी प्रतिमा तयार केली जाते की हे नेतृत्व लोकांवर लादलेलं नाही, तर लोकांच्या गरजेतून, त्यांच्या विश्वासातून नैसर्गिकरित्या उभं राहिलेलं आहे. विश्वास आणि एकात्मता हे शब्द या भागात वारंवार येतात. हा त्यांच्या राजकीय ओळखीचा पाया आहे असं पुस्तक ठामपणे सांगतं. लोकांचा विश्वास जिंकणं हे सुरुवातीच्या प्रवासात महत्वाचं होतं, हे आपण पाहिलं. पण मला वाटतं या पुस्तकाचा खरा जोर यावर नाहीये, तो एका वेगळ्याच संकल्पनेवर आहे. हो. जी या पुस्तकाला एक आध्यात्मिक आणि तात्विक बैठक देते. आणि ती म्हणजे कर्मयोग. बरोबर. हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, पण या पुस्तकाच्या संदर्भात तो कसा वापरला आहे? आणि हाच या पुस्तकाचा गाभा आहे, त्याचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही. पुस्तकात कर्मयोग या संकल्पनेला भगवद्गीतेच्या मूळ विचाराशी जोडलं आहे. म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता केवळ आपलं कर्तव्य करत राहणं. अगदी. पण इथे फक्त तात्विक गप्पा मारलेल्या नाहीत, तर एका राजकीय नेत्याच्या कार्यशैलीला या तत्वज्ञानाच्या चष्म्यातून पाहण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पण हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं, हो ना? राजकारण जिथे प्रत्येक कृतीमागे निकाल आणि परिणामांचा विचार असतो, जिथे सत्ता टिकवणं महत्वाचं असतं. बरोबर. तिथे हे फळाची अपेक्षा न ठेवण्याचं तत्वज्ञान प्रत्यक्षात कसं लागू होतं? पुस्तक यावर काही ठोस उदाहरणं देतं का? हाच या पुस्तकासमोरील सर्वात मोठा पेच आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे असं मला वाटतं. पुस्तक असं म्हणतं की बाहेरून पाहणाऱ्याला एखादी कृती राजकीय डावपेच वाटू शकते, पण कर्मयोगाचा संबंध त्या कृतीमागच्या
प्रेरणेशी आहे हे पुस्तक स्पष्ट करतं. अच्छा, म्हणजे कृती तीच पण त्यामागचा विचार वेगळा आहे असं मांडायचंय. अगदी. पुस्तक काही प्रसंगांचा उल्लेख करतं, जसं की राजकीय अस्थिरतेचे क्षण किंवा मोठे निर्णय घेताना येणारा दबाव. अशावेळी परिणामाची चिंता म्हणजे सत्ता जाईल का, लोक काय म्हणतील याचा विचार करण्याऐवजी त्या क्षणी माझं कर्तव्य काय आहे यावर लक्ष केंद्रित केलं गेलं. बरोबर, लोकांच्या हितासाठी कठोर निर्णय घेणं हे त्याचं उदाहरण म्हणून दिलं जातं. त्यामुळे कृती राजकीय असली तरी त्यामागची भावना निष्काम होती असा युक्तिवाद येथे केला जातो. ही मांडणी खूपच रंजक आहे. म्हणजे एका राजकीय व्यक्तीच्या निर्णयांना एका नैतिक आणि आध्यात्मिक चौकटीत बसवून त्यांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. बरोबर. आणि याच विचाराला पुढे नेत पुस्तक त्यांना योद्धा असं संबोधतं. इथेच मला थांबायचंय. योद्धा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर एक आक्रमक, संघर्ष करणारी व्यक्ती येते. पण तुम्ही म्हणताय की पुस्तकाचा भर कर्मयोगासारख्या शांत संकल्पनेवर आहे. मग हा योद्धा कसा आहे? हाच मुद्दा पुस्तकाला वेगळा ठरवतो. पुस्तकातला योद्धा हा हातात तलवार घेऊन लढणारा आक्रमक योद्धा नाहीये. मग हा एक अंतर्मुख, संयमी योद्धा आहे, ज्याची लढाई बाहेरच्या शत्रूंपेक्षा आतल्या विचारांशी आहे. भीती, चिंता, मोहाशी. म्हणजे ही एक मानसिक लढाई आहे. तंतोतंत. राजकीय संकट काळात जेव्हा जवळचे लोक सोडून जाण्याची भीती असते किंवा प्रचंड विरोधी दबाव असतो, तेव्हा डगमगून न जाता शांत राहणं, स्थिर राहणं हे योद्धा असण्याचं लक्षण मानलं गेलं आहे. अच्छा. पुस्तकानुसार त्यांचं खरं शौर्य हे बाह्य संघर्षात नाही तर आंतरिक संयमात आहे. त्यामुळे योद्धा ही संकल्पना इथे शारीरिक शक्तीशी नाही तर मानसिक धैर्याशी जोडली गेली आहे. म्हणजे कर्मयोगी हा विचार आहे आणि योद्धा ही त्या विचारावर आधारित कृती करण्याची मानसिक अवस्था आहे, अशी ही जोडणी आहे. अगदी बरोबर. ही दोन्ही विशेषणं एकमेकांना पूरक आहेत असं पुस्तक दाखवून देतं. कर्तव्य करत राहण्यासाठी जो संयम आणि धैर्य लागतं ते एका योद्ध्याचं असतं, अशी ही मांडणी आहे. ठीक आहे. आपण त्यांची पार्श्वभूमी पाहिली, जे एका नायकाप्रमाणे मांडली आहे. राजकारणातला प्रवेश पाहिला, जो मूल्यांवर आधारित असल्याचं म्हटलं आहे, आणि त्यांच्या कार्यशैलीमागे असलेलं कर्मयोगाचं तत्वज्ञानही समजून घेतलं. हो. पण या सगळ्याचा अंतिम उद्देश काय? हे नेतृत्व, हा संघर्ष, हा कर्मयोग, हे सगळं कशासाठी? यावर पुस्तक काय प्रकाश टाकतं? याचं उत्तर पुस्तकाच्या 6व्या भागात मिळतं, ज्याचं लक्ष लोकसेवा आणि मानवी मूल्यांवर आहे. पुस्तक इथे एक महत्त्वाचा विचार मांडतं की या नेतृत्वाचा अंतिम उद्देश केवळ सत्ता मिळवणं किंवा पद टिकवणं नाही. या सगळ्या प्रक्रियेचा केंद्रबिंदू लोकसेवा आहे. लोकसेवा हा शब्द राजकारणात खूप वापरला जातो. या पुस्तकात त्याला काही विशिष्ट अर्थ दिला आहे का? म्हणजे कोणत्या प्रकारच्या कामांवर भर दिला आहे? हो, दिला आहे. इथे लोकसेवा ही केवळ एक घोषणा नाही. पुस्तक काही विशिष्ट धोरणात्मक निर्णयांचा उल्लेख करतं. उदाहरणार्थ, जे गरीब, शेतकरी आणि सामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्याला स्पर्श करतात. विकासाचा समतोल राखण्याचा प्रयत्न, न्याय आणि समानतेची भावना यावर भर दिला जातो. आणि या सगळ्याला एका वाक्यात बांधण्याचा प्रयत्न केला जातो, जे मला वाटते या पुस्तकाचं सार आहे. कोणतं वाक्य? कर्तव्याशी बांधिलकी हेच सर्वोच्च राजकारणाचे तत्व आहे. हे वाक्य महत्वाचं आहे, कारण ते राजकारण या शब्दाला एका नैतिक कर्तव्याशी जोडतं. बरोबर. या एका वाक्यातून लेखकाला असं सुचवायचं आहे की त्यांचे सर्व निर्णय हे वैयक्तिक लाभासाठी किंवा पक्षाच्या फायद्यासाठी नसून एका मोठ्या कर्तव्याच्या भावनेतून घेतले गेले आहेत. ही लोकसेवा म्हणजे कर्मयोगाचं अंतिम फळ आहे, पण ज्याची अपेक्षा धरलेली नाही, अशी ही मांडणी आहे. आणि मग विजयाबद्दल काय? कारण राजकारणात विजय मिळवणं, निवडणुका जिंकणं हेच अंतिम ध्येय मानलं जातं. विजयाकडे पाहण्याचा या पुस्तकाचा दृष्टिकोन कसा आहे? तो या कर्मयोगाच्या तत्वज्ञानाशी जुळतो का? इथे खूपच अनपेक्षित आणि मजेदार मुद्दा मांडलाय. पुस्तकाच्या 7व्या भागाचं शीर्षकच आहे विजय आणि त्याची जबाबदारी. विजय आणि जबाबदारी. हो. सामान्यतः विजय हा प्रवासाचा शेवट मानला जातो, पण इथे तसं नाहीये. मग विजय म्हणजे काय आहे पुस्तकानुसार? पुस्तकानुसार अनेक अडचणींवर मात करून मिळवलेला विजय हा वैयक्तिक प्रतिष्ठा किंवा अहंकार साजरा करण्याची संधी नाहीये. तर तो एक कर्तव्य म्हणून स्वीकारला गेला आहे. विजय हे फळ आहे, पण ते उपभोगायचं नाहीये, तर त्यातून एक नवीन मोठी जबाबदारी जन्माला येते. म्हणजे यशानंतर जबाबदारी वाढते. हा विचार तर खूपच वेगळा आहे, विशेषतः राजकारणाच्या संदर्भात. हो.
कारण सत्ता ही केवळ उपभोगण्यासाठी नसून ती अधिक मोठ्या कर्तव्याची सुरुवात आहे, हा विचार यामागे आहे. त्यामुळे पुस्तक असं सूचित करतं की विजय हा शेवटचा टप्पा नाही, तर तो एका नव्या, अधिक मोठ्या परीक्षेची सुरुवात आहे. हा विचार कर्मयोगाच्या मूळ संकल्पनेशी अगदी सुसंगत आहे, जिथे फळाशी आसक्ती ठेवायची नसते. विजय मिळाला, ठीक आहे, आता पुढचं कर्तव्य काय? अगदी तोच दृष्टिकोन. तर या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की योद्धा कर्मयोगी हे पुस्तक एकनाथ शिंदे यांच्या प्रवासाकडे केवळ राजकीय घटनांचा क्रम म्हणून पाहत नाही. नाही, अजिबात नाही. ते या प्रवासाला कर्मयोगाच्या तत्वज्ञानाच्या एका मोठ्या आणि मजबूत चौकटीत बसवून सादर करतं. असं की संकटातही संयम राखणं, फळाची चिंता न करता आपलं काम प्रामाणिकपणे करणं. आणि जनतेची सेवा हेच आपलं अंतिम ध्येय मानणं. बरोबर. हे सर्व विचार गीतेतील कर्मयोगाच्या विचारांशी जोडण्याचा एक सातत्यपूर्वक प्रयत्न पुस्तकात दिसतो. आणि हे करत असताना पुस्तक केवळ माहिती देऊन थांबत नाही. ते वाचकाला कुठंतरी स्वतःच्या आयुष्याबद्दल, स्वतःच्या कर्तव्याबद्दल विचार करायला भाग पाडतं. बरोबर. पुस्तक उत्तरं देत नाही, पण योग्य प्रश्न विचारण्यासाठी जागा तयार करतं. कर्तव्यप्रेम, निर्णय घेण्याचं धाडस आणि लोकांचं हित सर्वोपरी ठेवून जगणं हेच योद्धा कर्मयोगी बनणं आहे. या एका ओळीत पुस्तकाचा संपूर्ण सार दडला आहे. त्यामुळे हे पुस्तक एका व्यक्तीबद्दल असलं तरी ते एका विचार पद्धतीबद्दल जास्त बोलतं. खरंच, ही एका राजकीय चरित्राची खूप वेगळी मांडणी आहे. राजकारणाला एका आध्यात्मिक आणि तात्विक पातळीवर नेऊन समजून घेण्याचा आणि समजावून सांगण्याचा हा एक धाडसी प्रयत्न म्हणायला हवा. आणि याचमुळे मला वाटतं या पुस्तकाच्या विश्लेषणातून एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी निर्माण होतो. कोणता? या पुस्तकात नेतृत्वाला कर्मयोगाच्या दृष्टिकोनातून सादर केला आहे. यातून एक विचार पुढे येतो की राजकारणापलीकडे आपल्या रोजच्या व्यावसायिक किंवा वैयक्तिक आयुष्यात जिथे स्पर्धा, ताणतणाव आणि निकालांचं प्रचंड दडपण असतं, तिथे फळाची अपेक्षा न करता आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडणं हे तत्वज्ञान लागू करणं कितपत शक्य आहे. आणि जर ते शक्य असेल तर त्याचे आपल्या कामावर आणि आपल्या मानसिक शांततेवर काय परिणाम होऊ शकतील.